नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत कांदा रोपाचं जे पावसामुळे होणारं नुकसान जे आहे त्याबद्दल, आणि यावरती काय उपाय आपण योजना केली पाहिजे, कोणते बुरशीनाशक घेतले पाहिजे किंवा कोणते फंगल डिसीज साठी किंवा इतर जे बॅक्टेरियल डिसीज जे येतात त्यासाठी काय काय ट्रीटमेंट केली पाहिजे। सतत पडणारा जो पाऊस आहे, कंटिन्युअसली 1.5 दिवस 2 दिवस पाणी जर साचून राहत असेल आपल्या रोपामध्ये, तर ह्या सिच्युएशनला आपण काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे। अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा लोकांच्या कांदा रोपाचं नुकसान होत आहे, त्यावर आपण बघूया। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, ज्या वेळेस कंटिन्युअसली पाऊस येतो, रिमझिम पाऊस असो, 4 ते 5-6 तासानंतर ज्यावेळेस पाऊस चालू लागून राहतो, 5-6 तासाच्या पेक्षा जास्त वेळ पाऊस ज्यावेळेस लागतो ना, त्यावेळेस काय होतं, पाणी हे निचरा होत नाही आणि जमिनीमध्ये पाणी साचून राहतं। रोपाची जी मुळे आहे ते जास्तीत जास्त आपले 6 इंचाच्या आतच असतात। तर हे जे मुळं आहे याच्यापेक्षा जर जास्त पाणी खाली गेलं किंवा त्या मुळांच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरती जर पाणी साचून राहिलं, तर हे मुळं पाणी ऍब्सॉर्ब करत नाही। मुळांच्या शेजारी ज्या बुरशी तयार होतात त्याबद्दल आपण बघूया। तर यामध्ये पहिल्यांदा जर बघितलं तर पर्नोस्पोरा असो, अल्टरनेरिया असो, फ्युजेरियम असो, यासारख्या ज्या कोलिटोट्रियम, ह्या ज्या बुरशी आहेत ना, ह्या यावेळेस जन्म घेतात। ज्यावेळेस कंटिन्युअसली पाणी साचून राहतं प्लॉटमध्ये, त्यावेळेस ह्या बुरशी जन्म घेतात। आणि दुसरी गोष्ट काय, ज्यावेळेस पाणी साचतं त्यावेळेस दोनच गोष्टी होतात, पहिलं बुरशी जन्म घेते आणि दुसरं बॅक्टेरियल डिसीज येतात। तिथं बॅक्टेरियल आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। दोनच गोष्टी ह्या टायमाला जे पाऊस चालू आहे यासाठी, या वेळेस रसशोषक किडी कुठलीही येत नाही। तुमची मावा असो, थ्रिप्स असो, तुडतुडे असो किंवा पांढरी माशी वगैरे, या ज्या रसशोषक किड्या आहे या कुठल्याही येत नाही। कुठलीच रसशोषक किडी या टायमाला अटॅक करत नाही। या टायमाला आपल्या कांदा रोपाला फक्त दोनच गोष्टींची गरज आहे, एक म्हणजे बुरशीनाशक आणि दुसरी म्हणजे बॅक्टेरियल, जे आपलं बॅक्टेरिया आपण म्हणतो, अनवॉन्टेड बॅक्टेरिया येतात, बॅक्टेरियल डिसीज साठी आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। तर यावेळेस काय लक्षण दिसतात, रोपाला पिळ पडणं। आता काय होतं, ह्या टायमाला नत्र जास्त असतो, पावसाच्या पाण्यासोबत नत्र खाली येतो जमिनीवरती आणि झाडांवरती पडतो। तर नत्राचा परिणाम जास्त झाल्यामुळे काय होतं, हाईट वाढते रोपाची, परिणामी खाली गाठ बांधत नाही, खाली पोचट होतं आणि त्यामुळे काय होतं, पिळ्या रोग येतो। ज्यावेळेस नत्र जास्त होतं ना त्यावेळेस पिळ्या रोग येतो। तर अशा वेळेस आपल्याला एक सिलिकॉन बेस, आपल्याला ऑर्थोसिलिसिक ऍसिड जे असतं ते घ्यावं आपण, किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन एक येतं, म्हणजे प्लांटोमायसिन हा जो एक औषधाचं नाव आहे, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या कंपनीने बनवलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन हे जे आहे ते 9% भेटतं आणि एक टेट्रासायक्लिन ऑक्सिक्लोराइड हे 1% भेटतं। पहिलं औषध कोणतं सांगितलं मी, तर प्लांटोमायसिन, त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन भेटतं आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड। आता दुसरं औषध तुम्हाला जर बुरशीनाशकामध्ये वापर करायचा असेल तर फक्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचे मित्रांनो। तर कॉन्टॅक्टच का, की ह्या दिवसात काय होतं, ढगाळ वातावरण आहे, कंटिन्युअसली झाकून आहे, सूर्यप्रकाश नाही, त्यामुळे काय होतं, प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, झाड कुठलीच गोष्ट ऍब्सॉर्ब करण्यास तयार नाहीये, कारण त्याच्यावरती सूर्यप्रकाशच पडत नाही। त्यावेळेस फक्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्या। आता कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही एकदम स्टार्टिंग करताना एकदम बेसिक पासून स्टार्ट करूया आपण। तर जर आपलं रोप छोटं असेल, 10-12 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं, तर आपण शक्यतो मॅनकोजेब जे आहे, M45 म्हणा किंवा Z78 म्हणा, किंवा त्या पुढे जाऊन आपण हे जर घेतलेलं असेल तर याच्या पुढचं म्हणजे तुम्ही साफ घेऊ शकता, ज्यामध्ये कार्बन एन्झाइम मॅनकोजेब आहे, ते अर्ध सिस्टमिक आणि अर्ध कॉन्टॅक्ट आहे। आणि यापुढे जर आपण आजपर्यंत साफ घेतला असेल तर तुम्ही रिडोमिल गोल्डही घेऊ शकता, ज्यामध्ये मेटॅलेक्सिल आणि तुम्हाला मॅनकोजेब भेटतं मित्रांनो। जर रेडोमिल गोल्डही घेतला असेल तर तुम्ही याच्या पुढे जाऊन तुम्ही फोलिओ गोल्ड घेऊ शकता। फोलिओ गोल्ड मध्ये तुम्हाला मेटॅलेक्सिल भेटेल आणि त्यानंतर क्लोरोथॅलोनिल हे भेटेल तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्ही यावेळेस फोलिओ गोल्ड पण घेऊ शकता। जर तुम्ही इथून मागं जर रेडोमिल गोल्ड जर घेतला असेल तर तुम्ही फोलिओ गोल्ड प्रेफर करावं। आणि जर तुम्हाला हे जर औषध जर तुम्ही ऑलरेडी घेतले असेल तर ऑक्सिक्लोराइड बेस, म्हणजे 3% वाला जर तुम्ही ब्लू कॉपर जर घेतलं तर हे अतिशय बेस्ट रिझल्ट देतं मित्रांनो। तर आपण आता यावेळेस दोनच गोष्टी घ्यायला पाहिजे, की पहिली गोष्ट म्हणजे काय, की अँटीबायोटिक मध्ये तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन घ्यावी, जेणेकरून जे बॅक्टेरिया वगैरे जे तयार झालेले आहे जमिनीमध्ये, ज्या बॅक्टेरियांचा जन्म झालेला आहे बॅक्टेरियल डिसीज साठी, झाडाला इम्युनी सिस्टीम वाढवण्यासाठी, ज्या बॅक्टेरिया आहे त्यांच्या अगेन्स्ट, म्हणजे त्या बॅक्टेरियांच्या विरोधात लढण्यासाठी झाडाला आपल्याला ताकद देणं गरजेचं आहे। त्यासाठी अतिरिक्त झालेल्या पावसामुळे वाचवण्यासाठी आपलं कांदा रोप आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन घ्यावं। दुसरी गोष्ट, आपल्याला एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, जे मी सांगितलं आता इथून मागं, की तुम्ही मॅनकोजेब घेऊ शकता, कार्बनडेन्झिम घेऊ शकता, किंवा मेटॅलेक्सिल प्लस मॅनकोजेब घेऊ शकता, किंवा याच्या पलीकडे जाऊन जर अँट्राकॉल जर घ्यायचं असेल तुम्हाला, तेही कॉन्टॅक्ट मध्ये येतं, त्यात प्रोपिनेबा आहे मित्रांनो, तर तेही घेऊ शकता। आणि आता हे झाल्या दोन गोष्टी। तर याच्यानंतर काय करायचं, जर जास्त पाऊस असेल, ओलावा भरपूर असेल, तर तुम्ही हा जो फवारा आहे हे केमिकल नॉकडाऊन रिझल्ट आहे, म्हणजे याचा ताबडतोब तुम्हाला लगेच रिझल्ट भेटेल 2 ते 3 दिवसात। याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही एक जैविक जे बुरशीनाशक आहे, तुमचं सुडोमोनास असो, ट्रायकोडर्मा असो,
किंवा बॅसिलस सबटिलिस असो, याचाही ना एक डिस्टिल सॉइल म्हणून किंवा दुसरं एखादं छान प्रोडक्ट आपण बाजारामध्ये बघावं, कृषी सेवा केंद्रामध्ये जवळच्या दुकानात जाऊन एक छानसं प्रोडक्ट बघा. त्या प्रोडक्टची जर ड्रिंचिंग केली, ड्रिंचिंग किंवा मग जो पंपाचा नोझल आहे त्याचे ड्रॉपलेट्स म्हणजे ज्याचे थेंब वाढून आपण जर एक असं छान प्रकारे जर त्याचा फवारा घेतला एकदम स्लो चालून, तर हे जैविक बुरशीनाशकही छान काम करतात. अशा प्रकारे आपण आपल्या रोपाला वाचू शकतो मित्रांनो. आणि मी ह्या कांदा लागवडीबद्दल, कांदाची रोपवाटिकेपासनं तर कांद्याची रोपवाटिका तयार झाल्यानंतर ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे रोप उपटून आपण दुसऱ्या शेतामध्ये नेऊन लावतो, त्याची एक शृंखला बनवणार आहे. टार्गेट 25 टनाचं आहे आपलं उन्हाळ कांद्यासाठी, तर याची एक शृंखला तयार करणार आहे. यामध्ये तुमचं जर सीड ट्रीटमेंट पासून, आता हा जो प्लॉट बघताय माझ्या मागं, हाही उन्हाळ कांद्याचा आहे, परंतु मी हा म्हणजे अशा हिशोबाने केलेला आहे की हा मी निघल्यानंतर मी काही रेट भेटो मी हा जागेवर देणार आहे, मला स्टोरेज याचं करायचं नाहीये. आणि मी जो दुसरा आहे त्याचं मी सीड ट्रीटमेंट करून मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तो मी दसरा झाल्यानंतर 2 ऑक्टोबर नंतर मी त्याचं, हे पावसाचं वातावरण उघडल्यानंतर मी त्याचं रोप टाकणार आहे. तर मी त्यावेळेस मी काय करणार की जे रोपवाटिका आहे तिथून सुरुवात करणार, सीड ट्रीटमेंट पासून ते कांदा काढण्यापर्यंत जे आपलं स्टोरेज करतो तिथपर्यंतची शृंखला बनवणार आहे. एक टार्गेट 25 टनाचं आपलं यावर्षीचं एक बजेट आहे. तर आपण त्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बारीक सारीक प्रत्येक गोष्ट मी इथे कांद्याबद्दल वर्णन करणार आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. प्लॉटमध्ये ट्रिप्स कसे येत्या, फुलकिडे जे आपण म्हणतो, करपा कसा येतो, ज्यावेळेस आपण सीड म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करतो, ज्यावेळेस सीडलिंग म्हणजे रोप इथनं काढून आपण ट्रान्सप्लांटिंग दुसऱ्या प्लॉटमध्ये करतो, त्यावेळेस काय काळजी घ्यावी आपण, त्यावेळेस कोणती बुरशीनाशके वापरावी, ज्यावेळेस लागवडीच्या वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस लागवड केली की रोपं मरी जातात, म्हणजे मर येते, पिवळ्या रोग काय येतो, करपा काय येतो, याचे सगळे रूट कॉज मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती ट्रीटमेंट देणार आहे, पूर्ण शेड्यूल देणार आहे आणि हे अगदी मोफत आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.